तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय बारा भागात पुढे जाऊया जरा सारांश घेऊन. आपली फलश्रुती साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणमद सख्या विठ्ठलाची आणमद साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा दुःखासी कारण जन्म घ्यावा
पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे याचे अंगी. याच गुण जगी वाया गेला, याच गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकचे केवळ, तम म्हणजे काय नरकचे केवळ. रजत सबळ माया जाळ, रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सना परमार्थ करावा, अहर्निशी सना परमार्थ करावा. पाय न ठेवावा आड मार्गे, पाय न ठेवावा आड मार्गे. आड मार्गे कोणी जन जे जातील, आड मार्गे कोणी जन जे जातील. त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी. वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, आपण तरेल नव्हे ते नवल. कुळे उद्धरील सर्वांची तो, कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ, शरण गेली याने काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धरिले, तुका म्हणे कुळ उद्धरिले. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. पहिल्या अभंगाचा शेवट करा परमार्थ अहर्निशी इथपर्यंत आपण पाहत होतो ते सत्वाचं सामर्थ्य, तमाचा उपयोग उपद्रव, रजाचा उपयोग उपद्रव इथपर्यंत आपण सारांशाने आलेल्या. तर दुसऱ्या अभंगात जाण्यापूर्वी पहिल्या अभंगात सार म्हणून काय आहे, तर त्याच्यावर आता ही 7 निरूपणे झालेलीच आहेत. त्यामुळे आता अनेक गोष्टींची पार्श्वभूमी तपशील सगळे सांगितले. तरीसुद्धा
एक लक्षात ठेवायला हरकत नाही की पहिल्या अभंगामध्ये आपण स्वतः, इतर लोक आणि जग या सगळ्याचे जो एक कंपोनंट रिपोर्ट येतो, या सगळ्याचे कंपोनंट कोणते त्याचा रिपोर्ट दिला सगळ्याचा, स्वतःचा दिला, लोकांचा दिला, जगाचा दिला. आपल्या भोवती वावरणारी मंडळी आहे ती आता याच्यात असणार हे गृहीत धरायला सांगितलं. दुसरं काय दिलं तर आपली जी आत्ताची स्थिती, जिला आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दुःखाचा अनुभव म्हटलं, सारांश काय आपण म्हटलं परवा तसं, तर त्या दुःखद प्रपंचाचं कारण, त्या जन्माचंही मूळ कारण किंवा जन्ममरणाच्या चक्रात असण्याचं कारण. जन्ममरणाचं चक्र अशा अर्थाने फार मोठं नाही बोललं तरी आपण चालेल, रोज निदान झोपतो आहे आणि उठतो आहे आणि परत झोपतो आहे, एवढंसुद्धा जन्ममरणापुरतं लक्षात ठेवलं तरी चालेल. हे तर चक्र चुकलं नाही. तेव्हा हे जे काय होतं आहे याच्यामध्ये मी पुढे जात नाही, मी तिथेच राहतो. रोज झोपतो, जो उठतो त्यावेळेस जर मी तसाच असेन तर जन्ममरणाच्या चक्रात ह्याच्यापेक्षा काही वेगळं असणार नाही असं त्यांना म्हणायचं. मी काल झोपलो होतो, त्याच्यानंतर आज जरी मी उठल्यानंतर काही वेगळा नसेन चांगल्या अर्थाने. आता दुसऱ्याही अर्थाने असू शकेल की कदाचित माझ्या अंगातला तमोगुण वाढला असेल, माझ्या अंगातला रजोगुण वाढला असेल, तर असं काही होईल बदल. पण जर मी ह्याच्यातच असेन तर मग असं किती वेळा झोपलो उठलो तरी शेवटी कुठेतरी त्याची बेरीज होईल आणि काय 60-70 वर्ष असेल थांबेल तिथे. तेव्हा हे एक सांगितलं. आणि ह्या चक्राचं कारण, हा चक्र म्हणण्यापेक्षा ह्या चक्राचा एक आजारच आहे आपल्याला. व्यवहाराने मनुष्य झोपला उठला हे इथपर्यंत ठीक आहे, आत्ता आपण जे उदाहरणाने पहिल्यांदा पाहिलं ते. पण तो असा ह्या मूळ चक्रामध्ये का अडकलेला आहे आणि त्यांना ते कळतं आहे. आणि असे असंख्य उदाहरणं आहेत, त्याच्यात काही जायचं कारण नाही की ज्यांना मागच्या किती जन्मात काय साधलं आणि आत्ता काय साधत आहेत आणि आत्ता कोणती संधी आहे तिचा उपयोग नाही केला तर काय आहे, इतकं स्वच्छ ते सगळं दिसतं आहे. तर ह्या चक्राच्या रूपाने जो आजार आहे तर त्याचा तो जसा एखादा पॅथॉलॉजिकल रिपोर्ट असावा तसं ते आहे. हा रिपोर्ट या पद्धतीने हे वाढलं, हे कमी झालं, हे नाही आहे, हे ॲबसेंट आहे, हे अमुक आहे तमुक आहे, तसं ते त्याचा रिपोर्ट आपल्याला दिला आहे. तर त्यातला महत्त्वाचे 3 फॅक्टर्स त्रिगुणाचे. तेव्हा ते आपल्याला एक रिपोर्ट दिलेला आहे. आपण आपलं बघावं असं आपण ठरवलं की ह्यातलं काय प्रभाव टाकतं आहे आपल्यावर आणि त्याच्यावर त्याच्यामागे सत्वाचं सामर्थ्य किंवा सत्वाकडे नेण्याचे आपले प्रयत्न आहेत काय. कारण बाहेर पडायचा मार्ग एकच ठेवला आहे आपण बोलू गेल्या वेळेला. आता तिसरं काय सांगितलं हे दुसरं बघितलं आपण की हा रिपोर्ट आहे, हे आहे. तर तसं याच्यावर उपाय काय आहे तर हा आजार कळला आपल्याकडे, जसं ते येतं की बाबा हे आहे, हे नाही, हे वाढलं आहे, अमुक आहे, तसं जसं रिपोर्टवर असतं. पण ह्यानी तर काही बरं होत नाही. ह्याने आपल्याला फक्त कळतं की काय करायला हवं आहे, कुठलं कमी आहे आणि काय वाढवायला पाहिजे आहे हे आपल्याला कळतं. मग कळल्यानंतर औषध काय हा प्रश्न आहे. किंवा हे रिपोर्टवरनं ते कळलं. तसं आता या सगळ्यामध्ये तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करा परमार्थ अहर्निशी हे औषध आहे. तो अहर्निशी करा असं म्हटलं आणि त्याचं सामर्थ्य ओळखून करा असं म्हटलं. नुसतं चांगलं राहणं इथेच त्यांना एवढंच त्यांना अभिप्रेत नाही, मुक्त होणं अभिप्रेत आहे, चक्रातून बाहेर पडणं अभिप्रेत आहे. तेव्हा त्याचं सामर्थ्य बाहेर आपल्याला काढण्याचं आहे हे लक्षात ठेवून ज्याने केलं त्याला तो अहर्निशीच करावा लागेल. स्वप्नातसुद्धा त्याची प्रतिक्रिया तशीच आहे. म्हणजे जे स्वप्न पडेल त्यात किंवा स्वप्नात प्रसंग घडला, जसं भाऊसाहेबांच्या स्वप्नात पडलं तसं तो कोणीतरी आला आणि त्याला म्हणाला तुम्हाला मूठ मारतो. त्या काळातल्या ह्या हकीकती आहेत पण बरोबर आहेत, कारण त्याला साक्ष आहे त्यांची की तुम्हाला मी मूठ मारतो. ते म्हणाले मारा. पण मारणं म्हणजे त्या या इतर जारण मारणं तंत्रातला भाग आहे की आपल्याला इजा होते आणि मनुष्य त्यातून लवकर बाहेर येत नाही. ही गोष्ट खरी ठीक आहे. पण तो काय मूठ मारतो म्हटला तर मूठ मारतो म्हटल्यावर स्वप्नात मूठ मारतो म्हटल्यावर भाऊसाहेब म्हणाले की ठीक आहे मारा, फक्त महाराजांना विचारून मारा. ही प्रतिक्रिया स्वप्नात येऊ शकते. तेव्हा अहर्निशी म्हणजे काय ते कळतं. असं तर एक आहेत, असे 10 उदाहरणं असतील. पण हे अगदी ठळक आहे की तिथे सुद्धा त्यांना असं वाटलं की महाराजांना विचारून मारा. मारा तर महाराजांची इच्छा असेल तर मारतील आणि त्यांनी प्रतिबंध केला तर तो मारूच नाही शकणार. हे तितकंच आहे. बरं तेही दुःख त्यांच्याकडून त्यांना अभिप्रेत असेल की यांनी सोसावं, सोसेन, कारण महाराजांनी सांगितलं
तेव्हा ते स्वामींनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, कोणी बाबांनी सांगितलं, हे ज्या कोणी सांगितलं असेल त्याच्यामुळे हे आहे, असं जर असेल तर मला चालेल, असं स्वप्नात वाटतं. आपल्याला प्रत्यक्षात वाटतं का हा प्रथम विचार करू, की असं त्यांची इच्छा आहे असं वाटतं का? तसंच त्यांची इच्छा आहे असं जर वाटलं असेल आणि ते इतकं मुरलेलं असेल की दिवसभर त्यांच्या इच्छेचंच आहे, तर मग स्वप्नसुद्धा त्यांच्या इच्छेचंच आहे पडतं. किंवा विचार तसाच येतो, निस्वप्न असावं तर उत्तमच आहे, पण तरीसुद्धा समजा आलंच तर काय येईल आणि त्यावेळेला प्रतिक्रिया कोणती येईल? त्यावेळेला आपलं हे नेहमीचं मन आहे हे तर झोपलेलं आहे. तेव्हा अर्धजागृत मनामधून म्हणा किंवा अगदी खालच्या मनामधून म्हणा, काय वर येईल प्रतिक्रिया, तर ते त्यांना विचारा. ही जशी प्रतिक्रिया आली तशी त्या क्षणी काय येईल. तर या आजारावर जे सांगितलं हे जसं आपल्याकडे आजारावर औषध देताना सांगतात ना आपल्याला, हे दिवसात नाही एकदा घ्या, ओढीबिडी नाही का त्यांच्या असते, हे दिवसात नाही एकदा, हे दिवसातनं 2दा, हे 3 वेळा, 4 वेळा, हे जसं औषधाचं सांगतात तसं इथल्या औषधाचं प्रमाण काय, ऑलवेज अहर्निशी हे औषध सुद्धाच घ्यायचं. म्हणजे असं काही देवपूजेची वेळ असू शकते पण पूजेच्या भावात राहण्याची वेळ असू शकत नाही. देवपूजेच्या भावामध्ये मनुष्य सततच आहे, त्याचा अहर्निशी चाललं. देवाशी संबंध हा माझा देवळात गेलो आणि दर्शन घेतलं एवढाच आहे का? मी त्याचं दर्शन घेताना जो भाव होता तो माझा अहर्निशीच आहे. आणि अहर्निशी असायचं म्हणजे तो टिकायला पाहिजे ना. मला भेटलेला मनुष्य, माझ्यावर येणारा प्रसंग, माझं जे काय सुखदुःख काय असेल ते तिथे ज्या भावात मी होतो त्याच भावात राहून मी हे बघतो, तेव्हा अहर्निशी. जे हे औषध घ्यायचं या असे काही सकाळचं पार संध्याकाळ असं नाही. फक्त आता हेही नाही केलं तर ते होणार नाही आहे. ज्याने दिवसभरात दर्शन घेतलेलं नाही त्यानं स्वप्नामध्ये ते दर्शन होण्याची शक्यता नाही किंवा आठवण्याची शक्यता नाही. जे उगाळलं जाईल ते तिथे आठवेल म्हणून दर्शन उगाळा, म्हणून काय असेल तो आपला नाम उगाळा, काय आपल्याला साधन दिलं असेल ते उगाळा. तर हे यासाठी. तेव्हा हे कधी करायचं याचं त्या आजारपणाच्याबद्दलचं अहर्निशी असं शेवट करायचं कारण ते अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायानं ठेवावा आडमार्गी. ती त्यांना माहिती आहे की होण्याची शक्यता आहे, की मनुष्य आत्ता त्या स्थितीत असेल, आत्ता तो सत्संगात असेल, आत्ता तो स्मरणात असेल, आत्ता भजनात असेल, पण बाहेर गेला की त्याच्या डोक्यावर प्रपंचाचं भूत परत बसणार, परत कुठला तरी रजोगुण बसणार, अमुक करूया का तमुक करूया का तमुक करूया का, ते बाहेर पडलं की त्याचं होणार. म्हणून त्यांचं म्हणणं की आडमार्गी पायाला ठेवा. आडमार्गी याचा अर्थ काही की तमोगुण आणि रजोगुण हे एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे, मोठ्या स्वरूपाचं आहे. हे त्याच्यात बरंच बारकावा सांगायचं होतं पण तो बराच बारकावा आहे. त्याच्यामध्ये अमुक असं दाखवून सांगता येण्यासारखं नाही की हे आहे, पण हे आहे हे सगळं मिळून रजोगुणात मोडतं. जसं 80% रजोगुण किंवा काय 15% सत्वगुण आणि 5% सुद्धा तमोगुण पुरतो. म्हणजे ज्यांनी वॉटर कलर्समध्ये काम केलं असेल तर त्यांना माहिती असेल, लहानपणी केलं असेल, आवडीने केलं असेल, कशाने केलं असेल. तर मला त्याचा अनुभव बघितला आहे मी की अगदी तुमचे ते हे असतं अशी व्हाईट शेड असते ती, पूर्वी ट्यूब त्याच्या रंगाच्या अजूनही मिळतात, तर वॉटर कलरच्या ट्यूब मिळतात, तर त्या आपण त्या पॅलेटमध्ये त्या काढून ठेवल्या आणि पांढरा रंग तयार केला. आपल्याला कुठे काय द्यायचं आहे त्यासाठी. तर थोडं असं वाटलं की आपल्याला ह्याच्यात थोडी टिंच पाहिजे, तर काळ्याचं जे ट्यूब आहे, पांढऱ्याची एवढी ट्यूब काढली तर तो एवढा तयार होतो. पण काळ्या रंगाची ट्यूब आहे ना, ती जर अशा पद्धतीनं काढायला गेलं तर तुम्हाला काळा दिसेल. तुम्हाला काय पाहिजे, शेड पाहिजे त्याची, तर त्या शेडसाठी नुसते त्या ब्रशाचं टोक त्याला लावलं, ती जी काय ट्यूब आहे त्याला टोक नुसतं लावलं त्यात ठेवलं तरी त्याच्यावर लगेच सगळीकडे काळी शेड दिसायला लागते. ते आवरत नाही तो तमोगुण. ते आवरत नाही आपल्याला नाही शेड देता येते. म्हणजे त्याची परफेक्ट शेड काढणं गरज असेल, हे जग चालवा या तिन्ही गुणाची गरज आहे. त्यामुळे ते त्यांनी गृहीत धरलं आहे, पण तरीसुद्धा ते टिंच द्यायला सुद्धा अगदी माणसाकडे त्याचा फाईननेस, त्याची जी अचूकता आहे ती लागेल. ती अचूकता लागायची म्हणजे किती काम करावं लागेल. तर मग आता बाहेर गेल्यानंतर तिथं तर काय फास्तच रंग आपल्याला, काय करणार आपण की नाही, हे बघ ते बघ ते बघ, हे देऊ का ते देऊ का ते देऊ का, नाही का आपल्यासारखं ते येत असतं. तुम्ही जिंकले, तुम्ही हे झाले, तुम्हाला BMW आली, ही आली ती आली, नुसता फोन करा, तुम्हाला कार पाठवतो, तुम्हाला अमुक पाठवतो. केवढ्या आपल्या म्हणजे तिथे ते काय ट्यूब ते वापरत असतील याची आपण कल्पना करावी नसते. माणसाला असं वाटतं की एक फोन करून बघू तरी नाही काय खरंच आली एखाद्या वेळेला तर किती सोपं होईल. म्हणजे एवढं जीतोय ना 50 लाख मग नाही कुठले काय ते काय कष्ट करून ना आपल्याला दिवसभराचं पोट भरायचं, आपली व्यवस्था करायची एवढं जमेना, पेन्शन नाही आता त्याची व्यवस्था करता येईना, इतकी अवस्था आहे. तर जितो ना 50 लाख काय कोण देणार आहे.
पण त्या क्षणी माणसाला एक टिंच कुठेतरी आहे की मिळत असतीलच, समजा बघायला काय हरकत आहे, जास्तीत जास्त कॉल वाया जाईल किंवा काहीतरी भलतंच काहीतरी, एवढंच ना, पण ह्याच्यापेक्षा तर काय होणार नाही, म्हणून माणसाला एकदा वाटतं करून बघावं. असं सारखं जगाचं चाललेलं आहे. त्यामुळे पायानं ठेवावा आडमार्गी हे का सांगायचं लागलं तर बाहेर गेली की आडमार्गच आहे. ह्या आडराणी भरले जग हे जे म्हणलेत ना दुसरीकडे, ते तसंच आहे. ते आडराणी भरले जग, साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, तर तसं आहेच. तेव्हा हे आडराणी जग भरलेलं असल्यामुळे मला अक्षरशः सत्वाचं जर सामर्थ्य लक्षात ठेवून जर वाटचाल करायची असेल तर मला अक्षरशः माझी पायवाट काढून त्यातून बाहेर पडावं लागेल. आज तुम्ही बघा की नामाला यायचं आहे, जेवायला यायचं आहे, गप्पांना यायचं आहे, एकत्र यायचं आहे, नुसतं काय निरुद्देश समजा, तर किती किती कोणकोणसाठी कोण येतील ह्याचा तुम्ही विचार करा. एक मग म्हणून विचार करायला हरकत नाही की जेवायला खेळायला जायचं, काय नाश्त्याला जायचं आहे तर किती जणं येतील, जेवायला जायचं आहे किती जणं येतील, ह्याला किती जणं येतील, विठोबाला जाऊन या किती जणं येतील, म्हणजे मध्येच एकदम आपण म्हणायचं हो म्हणजे ते सगळे येणारे किती ते माहितीच आहे, पण जाऊन येऊया विठोबाला तर किती जणं येतील, किंवा काही करूया नको आपण जपाला बसूया तर किती जणं बसतील, तुम्ही बसा मी आलोच. हे जगाचं काम आहे. त्यात कोण समजतात काही नाही हा प्रश्नच नाही, जगाचे कामच असं झालेलं आहे. तेव्हा ते पायानं ठेवावा आडमार्गी हे म्हणजे आपल्याला करावं लागेल असं त्यांना सांगायचं आहे, न ठेवावा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आता ते विद्यार्थ्यात बोलतात कारण आपल्यालाही दोष लागू नये आणि आपण कर म्हणलं तर करू असं नाही, पण करावं म्हणलं तर करण्याची शक्यता आहे. अभ्यास करावा, वेळेवर शाळेत जावं, सकाळी लवकर उठावं असं ऐकायची सवय आहे. उठ म्हटलं की उठायचे तसं जमेल असं नाही, पण जरा लवकर उठावं असं म्हटलं तर तो एक 10 मिनटं तरी का होईना आधी लवकर उठण्याची शक्यता आहे. काय आता हे कदाचित वंशपरंपरा आहे का नाही आलं खरं असं. तेव्हा हे विद्यार्थ्यात महाराज जसं म्हणले तसं विद्यार्थ्यात बोलायची सवय झाली. याचं कारण हे आहे की निदान तो ठेवावा असं करावं असं अशी पाय ठेवू नये असं त्यांना म्हणायचा अधिकार आहे. ते तसंही म्हणू शकतात, पण तसं नाही, न ठेवू नये असं म्हणतात. तर तो आडमार्गी म्हणजे का, तर मार्ग कमी आडमार्गच जास्त अशी परिस्थिती आहे. मार्ग आहेच कुठे, मार्ग एक मार्ग असा असला तर 10 मार्ग आडमार्ग असतात त्याला, आणि ते सगळे कशातले असतात तर ह्या रजोगुणातले जास्तीत जास्त, आणि तमोगुणाचे तर आहेतच आपण म्हणतो ते सगळे. तेव्हा आजारपणासाठी जे सांगितलं ते औषध अहर्निशी आहे हे लक्षात आलं की आपल्या कल्पना येते की अरे हे रात्रंदिवस करायची गोष्ट आहे. तर रात्रंदिवस जगायचं असेल तर जर रात्रंदिवस श्वासोच्छ्वास करायला लागत असेल तर ते ज्या चैतन्याने चालतं त्याच्याशी एकरूप व्हायला रात्रंदिवसच नाम घ्यावं लागेल. आता ठीक आहे मी 2 तास घेतो 4 तास घेतो चालेल, तेवढं तरी प्रमाणात आपल्याला नक्की त्याचा अनुभव येईल. पण ज्यावेळेला हे असं चालेल त्यावेळेला काय अनुभव येईल याची कल्पना येऊ शकेल, काय येईल आणि त्यांना काय येतो त्याची कल्पना येऊ शकेल. म्हणजे नाम नाही असा क्षण नाही, नामाची वेळ कोणती, तर आपली एक नामाची वेळ असते नाही का, ती वेळ झाली की आपण नामाला समजा काय 7 वाजता आहे, संध्याकाळी 7 वाजता आहे, काय 8 वाजता आहे, एक तासभर जपाची वेळ आहे. अशी श्वासाची वेळ वगैरे काही नाही, सकाळी 7 ते 8 श्वासोच्छ्वास वगैरे अजिबात नाही. तर अडवून बघ काय होते नका बघू, पण अडवून बघितलं की लक्षात येतं 1 मिनिट घुसमट झाली तर काय होतं माणसाचं. तर तसं नामासाठी ज्याचं होईल त्याला सापडलं अहर्निशी. तशी जर नाम घेता येत नाही म्हणून जीवाची घुसमट झाली तर त्याला अहर्निशी नाम म्हणजे काय ते कळलं, आणि ते तिथे कोण पोचलेले ते का पोचलेले आहेत हे कळतं. अगदी समर्थांपासून इकडे कुठेही तर ते तिथे पोचलेले आहेत. गुरुदेव जेव्हा सांगतात ह्यांनासुद्धा म्हणजे शंकराचार्यांना जेव्हा ते सांगतात की नामानं सोडलं तर मी येईन, मी वेळ नाही देऊ शकत तुम्हाला, आज बोललो ते बोललो, आज आलो आहे ठीक आहे, पण उद्या मी अमुक वाजता येईन, आपण उद्या या असं म्हटलं तर त्यांनी एकच उत्तर दिलं की नामानं सोडलं तर मी येईन, मी तुम्हाला शब्द नाही देत. म्हणजे शंकराचार्यांना आता त्या काळातली ती अथॉरिटी म्हणा, तर तशा अथॉरिटींनासुद्धा त्यांनी नामाने सोडलं तर मी येईन असं म्हणण्या इतपत ते नामात आहेत. आपण घ्यायचं आहे ते तर त्यावरनं ते सोडल्यावर येतील. आजही ते त्यांच्याबरोबर बोलत होते, त्यांना आनंद झाला सगळं ठीक आहे, पण त्याच्याबरोबर उद्याचं काय तर उद्याचं नामावर ठरेल, नाम जेव्हा सोडेल तेव्हा येईल. तेव्हा ह्या सगळ्या अहर्निशी याच्यामध्ये हे तिन्ही गुणाने आपण व्यापलेले आहोत हे खरंच आहे. त्याच्याशिवाय हे चालणार नाही हे पण खरं आहे. गरज पण आहे, त्याची अडचण पण आहे, आणि त्याला काहीतरी मार्ग पण असला पाहिजे. तो कोणाकडे जाऊन आपण शोधावा तर तो शरण गेली आणि काय होते फळ ते जे आहे ते पुढच्या अभंगामध्ये आता दुसऱ्या सुरू झालं जे
तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी वेळोवेळा त्याची शरण जावे. हे जे मार्ग सांगितलं तो वेळोवेळा त्याची शरण जावे, हे वेळोवेळा त्याची कशाला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर तर गेलोच की, पण गेल्यावर परत येतो की आपण. गडावर गेलेला परत येतो, गोंदाला गेले परत येतो, शेगावला गेले परत येतो. म्हणजे तो काही तिथे भौगोलिक नाही, भौतिकदृष्ट्या सुद्धा राहत नाही. आणि तसं शक्यही नाही, तशी गरजही नाही. तो गेला आणि गजानन महाराजांना घेऊन आला. हां, मग ठीक. पण तो गेला, दर्शनाची वेळ संपली, निघून आला. येताना गाडीत काय गप्पा, काय तर हे काय ते काय सगळं ते कुठे. कोणाला गेलं तरी ते, तिथे गेला तरी तेच, आणखीन कुठे काय, शिर्डीला गेला तरी तेच. तर हे जे काय आहे हे हरनिशी व्हायला काय होणार, अडचण काय आहे. तर हे सगळे जायची तर गरज आहे, मला ताजं तर करायची गरज आहे, पण ताजं केलेलं टिकवायची जी गरज आहे त्याच्यावर त्यांचा भर जास्त आहे. कारण हे एकदा मिळेल, पुन्हा टिकेल कसं हा प्रश्न आहेच. त्यामुळं ह्या तिन्ही गुणांची गरजही आहे, अडचणही आहे, त्याच्यावर काहीतरी मार्गी काढावा लागेल. त्याचा सारांश काय राहील तर तमाच्या बाजूनं सुरुवात केली. ठळक ठळक रात्र तमोगुणाची, अगदी व्यवहाराने पाहिलं तर विकार तमोगुणात. कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती ही तमोगुणात आहे. मानाची पुनरावृत्ती असो, नाहीतर मनानं केलेली अपमानाची पुनरावृत्ती असो, ती सगळी तमोगुणीच आहे. त्या अर्थाने ती पुनरावृत्ती आहे. अडचण काय आहे की त्यामुळे आपला विनाश होतो. आपण एक कल्पना करून बघा की एखादा मनाविरुद्ध प्रसंग घडलेला आहे. आता मनाविरुद्ध प्रसंग घडायची काही कल्पना करायची गरजच नाही, इतके प्रसंग आठवतील मनाविरुद्ध घडलेलेच आहे. त्यातला एक घ्या, असं म्हणणं 100 प्रसंग मनाविरुद्ध आहेत, त्यातला एक घेतला तर तो आठवायला लागतच नाही, लगेच सुरूच होतं त्याचं सगळं. त्याची काय उजळणी वगैरे करावी लागत नाही, पण ती होते. तेव्हा तो तमोगुणातला विषय असल्यामुळे, अपमानाचा त्रासाचा विषय तमोगुणाचा असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती आपोआपच होते आणि ते तमोगुणातले आहे. तेव्हा आता ह्याच्यामुळं काय होणार तर माझ्या वेळेचा विनाश झाला, माझ्या चित्ताचा विनाश झाला, माझं जे शुद्ध होतं मनाचं ते बिघडून गेलं. ते कशानेही बिघडून जाईल, कुठल्याही यानं जाईल. तर ह्याच्यातले विकार आहेत त्याने जाईल. हा बाकीचा जो सांगितलं विचार पुनरावृत्ती त्यामुळे जाईल. मग आता हे तर आहेच आपल्याकडे. अलीकडे ते स्पर्धेचा विषय खरं रजोगुणाचा आहे, पण तरीसुद्धा त्यातलं थोडासा भाग आहे किलिंग इन्स्टिंक्ट म्हणतात. म्हणजे काहीतरीच हे सगळं, कसली किलिंग इन्स्टिंक्ट पाहिजे, कसली किलिंग इन्स्टिंक्ट पाहिजे. किलिंग इन्स्टिंक्ट नको आहे आपल्यामध्ये. किलिंग इन्स्टिंक्ट आधीच्या प्राण्यांच्यामध्ये आहे, आपले पूर्वजांच्यामध्ये आहे, ती आपल्याला वागवायची गरज नाही, पण किलिंग इन्स्टिंक्ट नाही. तेव्हा किलिंग इन्स्टिंक्ट वगैरे आपल्याला काही नको आहे, ते तमोगुणाचं लक्षण आहे. आज किलिंग इन्स्टिंक्टनं काय होतं ते आपण बघतोय सगळीकडे. तर त्याच्याने जे होणारे हाल आहेत, त्याच्याने होणारे जो विनाश आहे, त्यामुळं तमोगुणाचा शेवट विनाशामध्ये होतो. त्यामुळे तो अडचण त्याची विनाश करतो ही आहे. आता ह्यात आपण ह्याचे काही मग तो नकोच का, तर नकोच असं नाही. जसं आपण पहिल्यांदा बघितलं तसं रात्र जशी झोपेसाठी मागे एकदा म्हटलं तसं झोपेने ती विश्रांती देते चित्ताला, त्याची पण गरज आहे. मग ती मिळावी ह्याबद्दल दुमत नाही, ती मिळावी, पण ती प्रमाणात नसली तर काय होईल हा आपण त्यावेळेला विचार केला होता. तसं एका बाजूने प्रत्येक गुणामध्ये अडचण पण आहे, म्हणजे जसं काही उपयोग पण आहे तशी अडचण पण आहे. तर उपयोग हा आहे की रात्रीची शरीराला मिळणारी विश्रांती ही मला उपयोगाची ठरते. त्यामुळे चित्त किंवा याला सगळ्या यंत्रणेला शांतता मिळून ती पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागते, यासाठी त्याची गरज आहे. पण त्याच्याचबरोबर जेव्हा आळस हा तमोगुण ठरतो, ती झोपेचं लांबली की तिचा आळसात रूपांतर होतं. तेव्हा मला त्यातला आळस टाकायचं आहे आणि योग्य ती झोप घ्यायची आहे, दोन्ही करायचे आहेत. झोपेची आवश्यकता आहे, तमोगुण मला वापरायचं आहे. जसं महाराज म्हणले तमोगुण हा विकार सगळे तमोगुणातच मोडले. काय राग असो लोभ असो काय असेल ते सगळे विकार ते सगळे तमोगुणातच मोडले. पण ते देवाने दिलेत. महाराज म्हणले ज्याची ते देवाने दिले त्याची त्यांना काहीतरी स्थान असलंच पाहिजे, तसं आहे. पण ते माझ्यावर गाजवणार यांचा प्रभाव का माझ्या ताब्यात ते राहणार, हा उपयोग का उपद्रव ह्याचे अवलंबून आहे. तसं आपण हे तमोगुणाचं लक्षात ठेवू की आपल्याला त्याचं ह्या विकारांच्या बाबतीत म्हणजे जे तमोगुणाचं स्वरूप आपल्याला अभ्यासाला याला अनुभवाला येणार आहे, तर त्याच्यातला राग आहे. तर राग येईल तर येईल, त्याबद्दलही मला काय म्हणायचं नाही, पण मला आणता येणं हे त्याचा वापर आहे आणि तो येणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. येणं तमोगुणाचं लक्षण, आणणं आपल्या दृष्टीनं उपयोगाचं लक्षण, तोच तमोगुण आहे. रागच आहे, पण काही वेळेला आता मुलांना शिस्त लावायला, त्यांना सांगायला, एखादी गोष्ट करू नको म्हणायला काय उपयोगी पडतं आपल्याला, तर तो त्यावेळेला वापरावा लागतो. आपल्याला काही आलेलं नसतो. त्याच मुलाला आई जे धपाटा देते त्याच मुलाला ती जवळ घेते.
म्हणजे तिच्या ठिकाणी त्याच्याबद्दल द्वेष नाही निर्माण होत रागामुळे. तो राग जातो आणि ती म्हणते बाळा असं करू नये, या वेळेला असं केलं असं नुकसान होईल म्हणून तुला हे सांगितलं. रागावलं कशासाठी? तर प्रेमापोटी. म्हणजे तो राग वापरला गेला. तसा राग वापरता यावा, ज्याला राग वापरता आला त्याला तमोगुण बरोबर कळला आणि वापरता आला. तो त्यात आहे त्याचं स्थान, पण एवढंच आहे, याच्यापेक्षा नाही. आता ह्यात रागामध्ये पुनरावृत्तीचं बोललो. पुनरावृत्ती मग विचार केला तर आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा ना. तर उपयोग करून घ्यायला आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत. एखादी चांगली घटना घडते, एखाद्या गुरूंच्या कृपेचा अनुभव येतो. कोणाला येत नाही? सगळ्या मंडळींना आपापल्या परीनं परमेश्वराचा काही ना काही अनुभव आहेच. कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रसंगामध्ये कसाही सावरला गेला म्हणून असेल, काय असेल ते असेल, ज्याचं त्याला उत्तर देता येत नाही, याला फक्त भगवंत एवढं उत्तर आहे, एवढं एकच असं उत्तर असलेले किती प्रसंग आपल्या जीवनात असतील. मग पुनरावृत्ती करायची तर त्याची करू की अपमान झाल्याची कशाला करायला पाहिजे? हा माझ्या दृष्टीने तमोगुणाचा वापर आहे. मला जो अनुभव आलेला आहे तो मी जर वारंवार आठवत राहिलो तर मला नक्की त्याचा उपयोग होईल. म्हणजे ह्या पुनरावृत्तीच्याच तमोगुणाच्या एका याचा तो त्याचा खरं सांगायचं तर दोष आहे, पण त्या दोषाचं मला माझ्या उपयोगामध्ये परिवर्तन, गुणामध्ये परिवर्तन करता येतं. सद्गुणांची पुनरावृत्ती नाही का करता येतं? तर ती करता येते. आपल्याला चांगले जे अनुभव येतात त्याची पुनरावृत्ती का करू नये? ती करावी. माणसं एकत्र आली घरामध्ये तर एखाद्याबद्दल काहीतरी झालेलं असेल त्याची निंदा करू किंवा त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोलत बसला, त्याच्यापेक्षा जी चांगली माणसं भेटली त्यांच्याबद्दल बोलत बसतील तर सगळ्यांची चित्त चांगली राहतील. आता वास्तविक एकदा बोललो आहे, दोनदा बोललो आहे, तीनदा बोललो आहे. आपल्याला महाराजांच्या काळातली एक आठवण माहिती असेल. त्यांच्याजवळ जे इथे राहणारी जी मंडळी गोंधळ्यातली होती त्याच्यातली त्या बाई आपल्या गावाला महाराज गेले, त्यांना काही तिथे कर्मेनं त्या निघून गेल्या. त्या गोंधळ्याला दर्शनासाठी राहावे ना म्हणून त्या दर्शनासाठी आल्या, यायचं ठरवलं म्हणून त्या आल्या. त्याकडून पुण्यापर्यंत आल्या आणि तिथे हे आपल्या याच्यातली जी मंडळी होती त्यांच्याकडे उतरायचं आणि पुढचे, कारण तो प्रवासही त्या काळात थोडा अवघड होता, तर ते तेवढं जाणंही होतं. त्यामुळे हा पुण्यातला त्या साधकांच्या घरचा स्टॉप घेतला. आपले तांबले काका वगैरे होते, ही जी मंडळी होती यांच्या घरी त्यांनी त्यांच्याकडे थांबले. त्यानंतर आल्यानंतर बसल्यानंतर जेवणाखाणं झाली इकडे तिकडे. मग दुसरा विषय नव्हता त्यामुळे विषय हाच निघाला. महाराज होते त्यावेळेला काय होतं गेलं सगळं झालं आणि रात्रभर महाराजांच्या वेगवेगळ्या कारणांनी काय काय आपल्याला त्यावेळेला झालं किंवा कोणकोणत्या प्रसंगात काय अनुभव आला ह्याची चर्चा चालू होती नुसतं. आणि त्यात सकाळ झाली. ते म्हणली तुम्हाला गोंधळ जायचं तर तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग सकाळी उठून आपल्याला गाडी पुढची ती धरली पाहिजे. तर किंवा काय रेल्वे नसेल तर कोरेगावपर्यंत यावं लागायचं, तर तसं तर तुम्हाला वेळ ती गाठली पाहिजे. तर त्यावेळेला त्या गुरूंच्या आठवणीने त्यांना एवढं चित्ताला काही शुद्धता आली होती. त्या सकाळी म्हणले की मी आता तिकडं जातच नाही. मला महाराज भेटले, तुमच्याकडे गप्पा ज्या झाल्या त्यात माझं चित्त इतकं शुद्ध झालं की आहे शुद्ध चित्त, मी तिथे जाते आणि त्यांना आवडतं ते नाम घेते म्हणले. आता म्हणजे पुनरावृत्तीचा सुद्धा इकडे उपयोग काय आहे हे आपण आपल्यावर अवलंबून आहे. हे मुद्दे त्यातले सांगायचे होते म्हणून मुद्दे सांग. पठण आहे, आध्यात्मिक अनुभव आहेत, हे सगळं जे आपण केलेलं आहे त्यातले द्वेषाची माणसं आवृत्ती करीत राहतात, अपमानाची करीत राहतात, त्याचे क्लेश होतात, प्रमादाचे करतात. काही करीत नाही. प्रमाद झाला किंवा हे झालं, दुर्भाव सोडून दिला, तो तमोगुण आहे शेवटी. तो मला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळं मला तो नको आहे. जर पुनरावृत्तीच करायची आहे तर आत्ता सांगितलं तशा गोष्टींची आपण करू शकतो. रजोगुणाच्या बाबतीत निरंतर क्रिया त्याचं लक्षण आहे. तो बसत नाही जागेवर, निरंतर क्रिया आहे, सतत निर्मिती आहे, सतत प्रपंच आहे. ह्याच्याशिवाय रजोगुणाला काय आवडत नाही. म्हणून त्याचा आपल्याला अडचण कोणती होते की तो इतकी मायाजाळ निर्माण करतो की ह्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही, किंबहुना आपण मायाजाळात आहोत हे पण कळत नाही. म्हणजे तो सबळ मायाजाळ म्हणजे काय? सबळ असा आहे की इतका सबळ आहे, एखादा आजार झालेला कळणं भाग्याचं मी म्हणतो. एखादा आजार झाला हेच कळलं नाही तर काय कराल? तसा रजोगुणाचा आजार झाल्याचं कळत नाही हे त्याची सबळपण आहे. रजोगुणाचं तो सबळ मायाजाळ जे म्हटलं तर तो आजारी आहे हे त्याला कळत नाही, इथपर्यंत त्याचा प्रभाव आहे. तो गुंतलेला आहे, अडकलेला आहे हे कळत नाही. आणि त्याचं एक लक्षण आहे की तो आपल्याला कायम अतृप्त ठेवतो. कुठलाही मान मिळाला तरी त्याच्या पुढचा मान मिळावा असं वाटतं. आधी कुठलाही मान मिळावा आठवत नाही म्हणे. मी अमुका ऐशी सेची न व्हावी लोका, इथपर्यंत खरंच ज्ञानेश्वर महाराजांना माऊलींना अभिप्रेत आहे की मी कोणीतरी अमुक एक आहे अशा तऱ्हेची आठवणसुद्धा लोकांना राहू नये. अशा पद्धतीनं माणसं राहिलेल्या सत्पुरुषांचे किती आपल्याला दाखले द्यावे किंवा किती सामान्य माणसांचे असे दाखले. सगळ्यांच्याकडे हे आहे. ज्यांनी हा सत्वगुण जोपासला त्यांनी हे केलेलं आहे. पण तरीसुद्धा इथे उलटं आहे की हा कोणीतरी आहे हे गिरवण्यासाठी आहे. तो मायाजाळ जे आहे त्या मायाजाळातला हा एक भाग आहे की तो तृप्त नाही. मानाला तृप्त नाही, खाण्याला तृप्त नाही, फिरण्याला तृप्त नाही. काय काय कशाला तृप्त आहे मनुष्य? किंवा मी फिरलो आता मी तृप्त आहे.
किंवा आता मी जेवलो, आता मी तृप्त आहे, आता मी अमुक आहे, तृप्त आहे. मी याच्यासाठी जगण्यासाठी लागणारी जे तानभूक क्षणभर बाजूला ठेव, ती जगण्यापुरती आहे. पण त्याच्या पलीकडे जे जाईल ते काय असेल, तर हे सगळं जे आपण जगतो आहोत ते असेल. आपण त्याचं काढून बघितलं तर लक्षात येईल. तर ह्याच्यातलं आता हवे पण आहे. आपण ज्याचे हवे नको मोडे आत्ता म्हटलं आपण अभंगात, तर हे काय आहे, तर त्याच्यातलं जे हवे पण आहे, हवे पण संपत नाही. कितीही वर्ष जगू दे मनुष्य, 80 वर्ष झाली, 82 वर्ष झाली, तरी त्याला अजून काहीतरी हवं आहे. तो अंथरुणावर असला तरी हवा आहे, फिरत असला तरी हवा आहे, काय त्याचं हवं आहे सांगता येत नाही. मी बघितलं 80-80 वर्षी कोर्टात लढत असलेली लोक आहे. कुठली तरी त्यांचा प्लॉट कशात तरी अडकलेला, त्याची मालकी कोणाकडे तरी, त्याचं घर कुठेतरी, ती 4 घरं आधीच करून ठेवलेली असतात, ते रजोगुणाचाच प्रभाव असतो आणि त्यातून ते करून ठेवलेलं आणि त्याच्याबद्दल ते रडत कधी निकाल येतो बघतोय. अहो कधी यांचा निकाल लागतोय ते बघायची वेळ आहे, आणि ते कसलं निकाल लागतो आहेत माझे. जाऊ दे तिकडं काय असेल ते, घेईल कोणतरी. बरं आत्ता काही अडचण आहे का? काही नाही. मुलं बाळं आहेत, ती सांभाळत आहेत, आपण साठवून ठेवले ते आपल्याला पुरून उरेल एवढं आहे साध्या भाषेमध्ये. तर एवढं सगळं आहे तरी तो माझं तिकडे तो प्लॉट आहे, तर त्याचं ते काय होतं, ते कोर्टात काय होतं. कोर्टात काहीतरी होईल, कोर्टाला भरपूर काम आहे, आपणच निर्माण केली आहे ती, तर ती आहेत त्यांना भरपूर. पण आपल्याला बसून इथं त्याची ती ही लागत नाही. आणि हे काही नुसतं प्लॉटचं न्यायचं असतं असं नाही. रजोगुणाने इतकं गोंधळ वाजवलेला असतो. तिकडे बाहेर ह्याच्यात जरी का परसू परडे असतात, म्हणजे आता राहिली, कमी राहिली, पण ज्यांचे बंगले असतील त्यांना माहीत असेल की परसू परडं असलं तर त्यात लावा. नारळ जरी पडला ना तरी टक्कन रात्री 2 वाजता तो जागे होतो. आणि सकाळी कोणी जाऊन घेण्याच्या आधी तो घेतला पाहिजे. मी एरवी जपाला नाही 5 वाजता उठणार, पण नारळ आणायला मात्र 4:45ला जाऊन एकदा तो, कारण काय पलीकडून कोण घेऊन जाईल काय सांगता येत नाही. त्यापेक्षा आपण काय आम्ही श्रीफळाचं करणार आहोत आपण सांगा. भगवंत म्हणतो आता द्यातो, आता श्रीफळ या आता असं म्हणायची वेळ आली. तर ते श्रीफळ आता म्हणायचं श्रीफळ, आपल्या डोक्यात नारळाचे मोह आहे म्हणावं सरळ. तर तो इतका रजोगुण प्रबळ आहे, म्हणजे आपण त्यात अडकलो होते त्याला कळत नाही. घरात त्याच्या 25 नारळ पडलेले आहेत, ते आता वाया जाणार आहेत, त्याच्या आत द्यावेत निदान, हो की नाही. खरं सांगायचं तर वाया जाण्याच्या आत तरी द्यावेत ना. इतके दिवस ठेवले ठीक आहे, कारण तुम्हाला लागतील. आता 25 नारळ काय ह्यांना लागणार आहेत म्हणून काहीतरी उगाच विचार आहे. पण ते हेच तर रजोगुणाचे सबळ मायाजाळ काय आहे, तर तो इतका प्रबळ आहे की तो कळूनच देत नाही की तुम्ही त्याच्यात अडकलाय. तर ते देऊन टाकेल ना. काय आपल्याकडे आहे 25 नारळ देऊन टाकले, अगदी स्वतःसाठी लागणार, अगदी 4 ठेवले, 2 ठेवले, काय घरात त्याच्या असेल ते उरले सगळ्या देऊन टाकले. विकायची तर गरज काय उरली नाही आता. तरीसुद्धा विकले तरी चालेल, कोणाच्या तरी पोटाला लागतील. पण जे खराब होऊन होणार आहे त्याचं काय होणार आहे माणसं, काय होणार नाही. म्हणजे नाही होऊ देत, कोरडी झाली तरी चालेल, गोटा खबर म्हणून वापरा. शेवटी तेच होणार, शेवटी दुसरं काय होणार, गोटा खबरच व्हायचं आहे शेवटी. तर ते करू नये आपणच. तर हे मायाजाळाचं लक्षण आहेत सगळे. ही सगळीकडे जाल तिकडे सगळं आहे. ठीक, तो करतो ना तसं, मग आपण त्याच्या विरोधात काम करायचं आहे. असलं त्याला काय करू द्यायचं नाही, कुठं काय करतो. म्हणून रजोगुणाला नेहमी 2 कामं लावता येण्यासारखी, 2 काय आज बरीच कामं लावता येण्यासाठी सारांशाने म्हणून 1-2 बघायचे. एक म्हणजे त्याला नेहमी शरीर एकतर कष्टात ठेवावं, आणि ते सात्विक कामाच्या कष्टात ठेवावं. एक तर गरजेचं काम आहे ते तर त्याला करावंच लागेल, ते तो कष्ट करेल. काय प्रपंच करायचा आहे, स्वयंपाक करेल, अमुक करेल, तमुक करेल, हे ठीक आहे. उरलेलं जे रजोगुण करतो तो सात्विकच कर्म करतो का नाही एवढं बघा. त्याला लावून द्यावं, पारायणाला लावावं, कशालाही लावा, पण त्याला त्यात ठेवावा. कारण त्यात नाही ठेवला तर तो हे उद्योग करणार, तो नारळ करणार, ते हे करणार, ते करणार, काय करायचं करणार. तर हे जे सगळं तो करणार आहे, तर त्याच्याऐवजी त्याला काहीतरी दुसरं, तो असं आहे ते बाटलीतला राक्षस आहे ना, तो एकदा बाहेर पडला की म्हणतो मला काम दे, नाही तर तुला खातो. तसला रजोगुण आहे साध्या भाषेत. मला काम दे नाही तर तुला खातो. मग त्याला काहीतरी सात्विक काम दिलं पाहिजे. मग त्यातल्या त्यात रजोगुणात्मक काम म्हणजे नुसते इकडचे दगड तिकडे ठेवून तिकडचे दगड ठेवून हे रजोगुणात्मक काम झालं. पुन्हा ह्याच्यातून निर्माण काय होणार नाही. महाराज जसं म्हणायचे, म्हणजे तमोगुणाच्या बाबतीत महाराजांचं सांगितलं ना की फार राग आला असेल एखाद्याला तर ते सांगत, ही कुदळ घे, हे माझं एवढं खणायचं राहिले, सुरुवात कर. रागाच्या भरात माणूस एवढं सगळं खणून काढतो. कुणगा म्हणतात, आपल्या काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, पण एक कुणगा खणून काढेल मनुष्य रागाच्या भरामध्ये. ते एवढं त्याचा तो राग असतो. आता हात जर दुसऱ्यावर पडला तर काय होईल, मग त्याच्यापेक्षा त्याच्या हातात कुदळ द्यायची, खणाने सांगायचं, खळं एवढं खणून ठेव, सगळं काय अंगण आहे ते खणून दे मला, म्हणजे मला ते नीट करता येईल. तर त्याच्यासाठी असलं काही काम असलं की त्याला द्यायचे. तसं ह्या रजोगुणाच्या बाटलीला राक्षस बाहेर पडलेला आहे. त्याच्याकडून आपल्याला चांगली कामं करून घेता येतील, तर त्याला चांगल्या कामाला लावा. शक्यतो त्याला आधी कामाला कमी काम करेल असंच बघावं, पण तरीसुद्धा तो ऐकला नाही, कारण तो ऐकत नाही. आपलं एवढी ताकद चालत नाही, सत्वाचे सामर्थ्य लागतं. सत्व असतंच पण सामर्थ्य नाही ना त्याला, ते त्याला गबच म्हणू शकत नाही. नाही तर त्याला आपण नामालाच लावला असतं.
तुला 8 तास मोकळे राहिले ना, मग 9 तास जप कर, असं म्हणू शकतो. ते पण तो करू शकतो. पण तो नाही करायला तयार नाही. आपला एवढा जोर चालत नाही त्याच्यावर. तो तासभर बसायला तयार होतो. 2 तास झाले की म्हणतो अजून जरा बाहेर जाऊन येतो. जा बाहेर. मग तो बाहेर कुठे जाणार आहे? त्याला म्हणजे देवळात जाऊन ये. त्यातल्या त्यात लांबचं देऊळ सांगावं म्हणजे जरा बरं होईल. कारण त्या रजोगुणाचं ही गंमतच अशी आहे की ज्याच्यातून म्हणजे खरं सांगायचं तर हे याच्यासारखं आहे हवेपणाचं किंवा काय कशाचंही म्हणा. मी आज आपला हवेपणाचा विषय निघाला होता ना मगाशी. हवेपणामध्ये असं आहे, हवेपण थांबणार कधी? जसं मी सांगितलं 80चं 90चं काय होतं ते, तर तसं ह्या हवेपणाचं मी बघितलं की त्याच्यात हवेपणामध्ये हवेपण हळूहळू हळूहळू भगवंत हवा याच्याकडे जात नाही. त्याची अडचण ती आहे. भगवंत हवा याच्याकडे जात नाही, प्रपंच हवा याच्याकडे जाईल. ते एक वेळ ते मला बाळाकडे जाईल, त्याच्याकडे जाईल, काय बर्डिंगकडे जाईल, आणखीन काय जाऊन घरं बांधेल आणि 4 माणसं जोडेल, नाही करेल, हे करेल, ते करेल, काय करेल ते करेल. त्याच्याकडे ते हवेपण आहे ते तसं पळत राहतं हवेपण. त्यामुळं ते मोडायला त्याला नकोचा सारखा ठेका त्याच्याबरोबर पाहिजे की हे जे तुला हवं आहे हे मला नको आहे, तर नुकसान काय होते बघूया, असं त्याला सतत म्हणत राहावं लागेल. हा म्हणून म्हणले ना, परमार्थ हा स्वतःशी खेळ आहे. तर त्यामुळे तो एकट्याचाच खेळ आहे. तो त्यांनी स्वतः म्हणू शकतो तो की अरे बाबा तुला हे आता वाटते जावं असं, पण मला असं वाटत नाही की नाही गेलं तर काही नडणार आहे, त्यामुळे जायचं नाही आहे असं ठरवलं तर काय होतं. आता त्यातून तो म्हणला नाही तो आमचा ऐकत आहे, तर म्हणत चल मग इथनं एक 10 किलोमीटरवर जाऊन आपोआप सगळी शक्ती त्याची येऊन जाते. घामेघूमतून घरातून बसतो निवांत, मग जप करेल. कारण आता काय चालण्याची शक्ती राहिली आहे. म्हणजे एवढं त्याला हे केल्याशिवाय रजोगुण आपल्या त्यामध्ये येत नाही. तर त्याला कशा तऱ्हेनं म्हणजे त्याची जी अडचण आहे ती दूर कशी करता येईल, तेव्हा जरुरीपुरता आपल्याकडे ते पोटापुरते काम बरे अगत्य तो राहा. आता पोटापुरतं आणि अगत्य ह्याच्यामधला फरक लक्षात ठेवला तर रजोगुणाचा मार्ग आपल्याला सापडेल. त्यांनी बरोबर तो केलेला आहे. आणि काही वेळेला त्याच्यात जे पुढे म्हटलं आहे ना, प्रारब्ध हेवा करी जेवाची ते सेवा, ते जे आहे ना ते खरोखर अगदी खूप बारीक मुद्दे आहे. काही ना प्रकृतीने अनुकूलता असते, काही ना पैशाने अनुकूलता असते. किती प्रकारच्या अनुकूलता असतात. त्या अनुकूलता जर त्यांना आहेत तर लोक ज्यांना अनुकूलता नाहीत ते धडपडत असतात. एक तर त्यांना ते देता येईल. समजा तुम्हाला नाही द्यायचं तर तुम्ही त्या कामात वेळ घालवायची काही गरज नाही. आता समजा मला पैशाची अनुकूलता आहे तर मग आता का आणखीन काही पैशासाठी करू नका. तुम्हाला पैशाची अनुकूलता नसेल तर जरूर करा, कारण ते पोटापुरते काम आपल्याला करायलाच पाहिजे, ते बरोबर आहे. पण पोटापुरतं काम झालं आणि प्रारब्धी हेवा जो प्रारब्धीच मनुष्य आहे त्याच्याकडे पैसा, तर त्याने आता काहीही पैशासाठी करायचं नाही. पैसा नको, काम करा एक वेळ. कारण रजोगुणाला काहीतरी काम दिलं पाहिजे. अगत्य तो राम, खरं सांगायचं तर रामच घ्यावं, रामच नामच घ्यावं, त्याच्यातच राहावं. पण ते जमत नसेल तर हा मार्ग त्याला आहे, तो त्याने कसा वापरायचा ठरवा. आणि असे प्रारब्धी लोक असतात. अशा पिढ्यानपिढ्या अशा नाही का गेल्या. आपल्या पुढे मागं 25 वर्ष बघा, आपण 30 वर्ष 50 वर्ष काय आपल्याला शक्य असेल ते बघा. त्यावेळची एक नोकरी घ्या साधी, किती सोपी नोकरी होती त्या अर्थाने. पहिली जी नोकरी होती ज्या 50 वर्षापूर्वीच्या 40 वर्षापूर्वीच्या नोकऱ्यात वेळच्या वेळेला काय 10-11 वाजता काय ते ऑफिसला जायचं, ते सुद्धा मागं पुढे गेलं तरी चालत होतं. काम त्या प्रमाणात काय असेल जमेल तेवढं केलं तरी चालत होतं. संध्याकाळी 5 वाजता निघून गेलं तरी चालत होतं. आता 5ला कुठला 5ला त्याला डबा खायला मिळाला तरी खूप झाला असं म्हणायची वेळ आहे. तू कुठला 5 वाजता येतोय. मग हे प्रारब्धीच लोक नाही का. मग आता तरी का नाम घेऊ नये माझं म्हणा. आता ज्यांना रात्रीच त्याला 10 वाजता येतं 11 वाजता ठीक आहे, समजू शकतो एक वेळ. पण यांनी काय करावं, हे प्रारब्धी लोक होते ना, मग त्यांना ते मिळालं ना, मग त्यांनी आता हे काम करावं. मग त्यांनी तरी निदान देवाचं करावं. कोणाच्या वाट्याला प्रारब्धाने म्हणा कशाने म्हणा, पैसा येतो, जमीन येते, काहीतरी येतं, आलेलं आहे ना आता, मग कशाला आता धडपडतं. ते व्यक्ती धडपड सगळी इकडे लाव. देवानी काही असं सांगितलं आहे का की बा ऑफिसला गेल्यासारखं 10 ते 6 तुम्ही जॉब करू नये असं कुठल्या शास्त्रात दिलं आहे का काही? मग काही नाही. मग तो 10 ते 6 जॉबच करावा ना त्याच्यापेक्षा. आता काही 10 ते 6 जायची गरज नाही, पण जॉब करा असं वाटत नाही. त्याच्याऐवजी काहीतरी करू. आता कशाला करू, आता नवीन तुम्ही काहीतरी करून ठेवणार म्हणजे उपदेवाप होणार. चांगला झाला तर ठीक, जरा काहीतरी भलं तरी होईल कोणाचं तरी. पण नवीन काहीतरी करून ठेवलं असं झालं तर त्याचा आणि काहीतरी ताप झाला तर मग ते काही करू नये. आपली अनुकूलता ओळखावी, प्रारब्ध ओळखावं. कसली अनुकूलता आहे ओळखावं. शारीरिक अनुकूलता एखाद्याला असते, मग त्याला पायी फिरणं शक्य आहे की नाही, पायी देवाला दर्शनाला जाणं शक्य आहे की नाही, मग का जाऊ नये त्याने गाडीवरनं दर्शनाला का जावं. त्याने मनाला सांगावं, हे बघ तू गाडीवरनं निघाल्यास दर्शनाला, तुझ्या अंगात ताकद आहे, परमेश्वराच्या कृपेनं प्रारब्धाने म्हणा शक्य आहे, तर मग पायीच. म्हणजे आपोआप रजोगुणावर उपाय पण मिळाला, त्याचा उपयोग पण झाला, दर्शनही झालं, आपण सात्विक कामात राहिलो. निसर्ग तुम्हाला प्रेरणा देतच आहे. इतक्या सगळ्या बाजूने विचार केला तर हे सत्वाचे सामर्थ्य आहे. तो सत्व आहे हे आपल्यातला जो जागृत ईश्वर आहे ते म्हणजे सत्व. साध्या भाषेमध्ये आपल्यात जो ईश्वर म्हणून कुठेतरी जागृत आहे, माणुसकी म्हणून जागृत आहे, ती आपला ईश्वर.
तुम्ही त्याचं स्वरूप बाकीचं काय आकाशासारखं नवासारखे रुपया राघवाचे काय आपल्याला म्हणायचं ते म्हणा, तुम्ही त्याला काही नाव दिलं तरी चालेल. पण आपल्यामध्ये जी माणुसकी म्हणून जी काही कुठेतरी असते की जिच्यापोटी काहीतरी कृती मनुष्य करतो, त्याला काहीतरी वाटतं, दुसऱ्याचं दुःख समजतं, समवेदना होतात, सगळं जे आहे ते सगळं आपल्यात जे काय आहे तो आपला परमेश्वर. तर तो जागृत ईश्वर आहे. फक्त तो आता आपल्याला कसा वाढवता येईल त्याच्यासाठी आणखीन काय करता येईल. मग एका माणुसकीच्या कृतीला दुसरी माणुसकीची कृती जोडली तर ती मोठी होणारच माणुसकी, तो देव मोठा होणारच. तर तसं आपल्याला करता येईल ना. मग तो आपल्यापर्यंत आपल्याला जे काय करता येईल ते करा. काय आहे तो तो मुळात कसं आहे की तो जागृत म्हणजे हे आहे जागृत आहे, पण तो जसा रजोगुण सबळ आहे तसा तो सबळ नाही आहे, सत्व निर्बळ असतं जरा. त्यामुळं त्याला बळ द्यावं लागतं, ते कृतीनेच दिलं जातं. सात्विक कृती जेवढ्या जास्त होतील तेवढं त्याला बळ मिळेल. रजोगुण जेवढा आवरात येईल, जेवढा तमोगुण कमी राहील तेवढं सत्वाचं सामर्थ्य वाढत जाईल. कारण शेवटी सोडवणार तेच, हे दोघं आहे ते आपल्याला बुडवणार आहे, ठरलेलंच आहे. ते परत जन्माला घालणार कसल्याही मार्गाने आणि कुठल्याही पातळीवर. तर त्यांना बाजूला ठेवून हे आपल्याला करता आलं तर आपल्याला समोर आहे. आपण लक्षात ठेवा की हे काय करता येणं शक्य आहे याच्यातलं. तर हा जो रजतो तमा म्हणजे काय, नरकाची केवळ रजतो सबळ माया जाळतो का म्हणे आहे का सत्वाचे सामर्थ्य. तर त्यामुळं त्याला आपल्याला सामर्थ्य द्यायचं आहे. यासाठी काय करता येईल, आपल्याला जे म्हणून करता येत असेल वाटत असेल ते करा. आणि त्यात पुन्हा हे आहे की सत्वाचं काम करीत असताना हे दोघे काही गप्प बसलेले नसतात, हे लक्षात ठेवा. ते सत्वात सुद्धा शिरतात मध्येच, आणि ते म्हणून ते आडमार्गी जाती म्हणतील. ते सत्तसंगतीचा लाभ घेई जना ते जे आहे ना, आडमार्गी जाता दुःख होई जीवा, ते सत्वात सुद्धा ते शिरतील. आठवण झाली म्हणून सांगतो, आपल्याला माहिती असेल भाऊसाहेब महाराजांच्याकडे, भाऊसाहेब महाराजांच्यापेक्षा वयानं मोठी असलेली एक म्हातारी होती, वृद्ध बाई होती. तर ती त्यांच्याकडे तिचा विश्वास होता की हे काहीतरी साधुपुरुष आहे. कर्नाटकातलं वातावरण आहे, आपण लक्षात घ्या. तर ती म्हणायची, भाऊराया तुझ्याकडं काय तर सामर्थ्य आहे, तर पण मी तुझ्याकडे येते रे रोज, पण तुझं मला तोंडसुद्धा दिसत नाही, मला दिसेनसं झालं. बरोबर आहे, ती तर आता 70-80 वर्षाची असल्यावर तिला दिसेनसं झालं हे स्वाभाविक आहे. पण ती म्हणाली, भाऊराया मला दर्शन नाही होत तुझं, मी तुझ्याकडे येते पाया पडते पण दर्शन नाही होत. भाऊसाहेब महाराज काय म्हणाले तिला, जा म्हणली म्हातारी, दिसेल तुला. आणि ती गेली घरी आणि तिला दिसायला लागले खरोखर, घरातल्या वस्तू दिसायला लागल्या, सगळी वस्तू झाली. ती आली परत दर्शनाला भाऊसाहेबांच्याकडे आणि म्हणली, आज तुझं दर्शन झालं. म्हणली, काय तुझ्याकडे हे असेल, म्हणली काय सामर्थ्य असेल, काय साधू असेल, असं असेल तसं असेल. ते म्हणले, तुला दर्शन झालं ना, झालं का काम तुझं, झालं. म्हणली, मला म्हणले आता थोडे माझे दात पडले त्यामुळे मला खाता येत नाही, तेवढं जा ताबडतोब बाहेर निघ पडले, तुला काय परत तरुण व्हायचं आहे का. म्हणले, तुला दर्शन नाही म्हणून डोळे पाहिजे. ठीक म्हटलं, ते आपल्या गुरुनं खरं केलं म्हणून का आता हे करशील. सत्वात कुठून कसा म्हणून आज शिरलेलं असेल काय ते सांगता येत नाही, आणि कसं शिरलेलं सांगता येत नाही. वास्तविक त्यांच्या दर्शनाला येत होती, यावं सरळ. त्यामुळं हे सगळं आहे, सत्वाचं काम आहे, करण्यासारखं खूप आहे. पण त्यात लोकेशणा शिरलेलं, त्यात काय शिरले सांगता येत नाही. एखादा मनुष्य सात्विक काम करतो आहे, होतं काय, सात्विक कामाला गंमतच आहे ती, सात्विक कामाचं महत्त्व लोकांना असतं पण ते ती करीत नसतात. त्यामुळं जो कोणी सात्विक काम करतो त्याला ते मान देऊन मोकळे होतात. ही कोटी गंमत आहे. काय काय हा सगळी रजगुणाचीच गंमत आहे. ते काय करतात, सात्विक माणसाचा गौरव करतात, त्यामुळं त्यांना कशी वागायची मोकळीक मिळते. म्हणजे काय गंमत आहे प्रपंचाची, काय प्रपंचाची गंमत आहे बघा. आणि लोकांना काय वाटतं बघा, सात्विक कामाचा गौरव करतात म्हणजे हे किती चांगले असले पाहिजे, म्हणजे फुकटच चांगलपणा मिळून गेला, त्यांनी काहीच चांगलं केलेलं नाही आहे, फक्त ते चांगले ते जे काय करतात त्यांना म्हणतात हे त्यातलं चांगलं. मग आता असं जर झालं तर ह्याच्यात होतं काय पंचायत, गुरुदेव वगैरे म्हणायचे याच्या बाबतीत की हे काय आहे. म्हणजे हे होतं बरोबर आहे, पण याच्यामध्ये अडचण अशी आहे की जो सात्विक काम करतोय तो फुकट त्या मानात अडकतो. लोकेशणा इतकी सूक्ष्म आहे की त्याला सात्विक काम करतो म्हणून मान देतात, तर तो पुढच्या वेळेला, म्हणजे हे आता खरं मामांच्या शब्दात सांगणं योग्य कर सांगितलं. मामा म्हणले, मामानं ते लोक हे करायचे, म्हणजे ठीक आहे वारकरी आपल्याकडे दंडवत आहे, आपणही पाया पडतो, हे सगळं ठीक आहे, त्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण म्हणले हे ज्याच्याकडं आहे त्याच्याकडे लोक पाया पडतात, ती गोष्ट सोडून द्या म्हणले. पण आपल्याकडे अशी हारीचे लाल आहेत म्हणले की तो मनुष्य समोर दिसला तर रस्त्यात जाताना आधीच चपला काढून उभे असतात की तो नमस्कार करणार म्हणून. हे मामाच सांगू झाले की म्हणले ह्याच्यावर तरी निदान काहीतरी नियंत्रण ठेवावं. ठीक आहे बाबा, तो येऊ दे तरी, तो लांब तिकडे उभा असला तर ह्या आधी म्हणले रस्त्यात जाताना चप्पल काढून उभे असतात, तो जवळ येणार आणि तो नमस्कार करणारच आहे असं त्यानंच वाटतं. म्हणजे कसा काय सत्वात कुठे गुंतागुंती आहेत आणि ते कसं अडकवतो ते सांगण्यासाठी. म्हणून याला ते महाराजांनी सुद्धा याबाबतीत खूप सावधपणाचं सांगितलं की
महाराजांनी जे म्हटलं ना, सत्व असेल तर सत्वाला जर सामर्थ्य यायचं असेल तर सत्व नेहमी गुप्त पाहिजे. नामाला गुप्ततेची जरूर आहे, साधनेला गुप्ततेची जरूर आहे. ही जी गुप्ततेची जरूर आहे म्हणून अनेक जण साधनं करत असतात, पण गुरु ती सांगतात असं नाही, त्यांना माहीत असतं, पण ते बोलत नाहीत. कारण काय, आपण जसं म्हणतो साध्या भाषेत अहो ती चांगल्याला दृष्टी लागते, आपण साधं नाही का म्हणत, तसं त्याच्या बाबतीत सुद्धा कदाचित त्याचं चित्त हल्लं तर त्याला ते केलेलं कामसुद्धा त्याचं वाया झालं. म्हणून परमार्थात गुप्ततेची अत्यंत जरूर आहे. प्रवचन आपण सगळे वाच, त्यांनी तेव्हाही सांगून ठेवलेलं आहे सगळं. अंबुराव महाराज म्हणायचे ते अगदी सोपं साध्या भाषेमधलं. ते म्हणाले झाडाला आंबा लागला तर पानाआड तो जर वाढला तर पिकेपर्यंत वाढू शकतो म्हणे. बरोबर, तर काय सांगितलं, सगळं आहे असं साधारणतेचं काम आहे. त्यामुळं आता हे कुठून शिकावं ते आपल्याला आज आपण बघत होतो की तोचे ज्ञानी खरा तारी तुझी अशी वेळोवेळा त्याची शरण द्यावे, तेव्हा हे बारकावे कळतील. आणि म्हणून आपल्याकडे ते म्हटलेलं आहे, जे साधू कहावनं कठीण आहे, हे जे म्हटलेलं आहे ते आपण अगदी लक्षात ठेवण्यासारखं. साधू कहावनं कठीण आहे, लंबा पेड़ खजूर, हे लक्षात ठेवा. साधू कहावनं कठीण आहे, लंबा पेड़ खजूर, चढे तो चाखे प्रेमरस, चढे तो चाखे प्रेमरस, गिरे तो चकनाचूर. ते लक्षात ठेवलेलं बरं, चढे तो चाखे प्रेमरस. म्हणून सात्विक कर्म करीत जाणाऱ्याला अडचणी जरा जास्त येतात, कारण तो सात्विक कर्म करतोय ना, त्यामुळे त्याला अडचण येणारच. तो रजगुणी कर्म करायचा, त्याच्याबरोबर गँग तयार होईल. आणि तमोगुणी असेल तर कुठली गँग तयार होईल ते आपल्याला माहिती आहे. तर हे असं होतं, पण इकडे मात्र अडचणी निर्माण होतात. कारण अडचण काय तर ही सूक्ष्म आहे आणि तो त्याच्या मागेला आहे, त्याला देव भेटणार आहे. अहो सर्वात जास्त विवेकानंद ज्यावेळेला ते एकदा म्हणाले ते आपल्या लक्षात येईल की तिथं म्हणले परमार्थात हे होतं, त्रास होतो, अमुक होतं, बंधुगिरी होते, अमुक होतं. ते म्हणले होणारच. इमिटेशन कशाचे होईल, नक्कल कशाचे होईल, त्यात कोण उतरेल, सोनं आहे तिथेच उतरेल ना. तो कशाला दगडाची नक्कल करायला जाईल, तो सोन्याचीच करणार, म्हणजे नक्कल सोन्याचीच होते. त्यामुळं ती जिथे अडचणी आहेत, नक्कलीची अडचण आहे, त्याचं फसवणुकीची अडचण आहे, ही सगळी इकडे परमार्थात का तर देव भेटते हो तिथे. तिथं सोनं आहे, ते भेटणार असेल तर तिथं गडबड होणारच. तर ते गडबड होण्याच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही. पण ते एक नक्की आहे की लंबा पेड़ खजूर, चढे तो ठीक आहे, चाखाई प्रेम असं, चढाई तो चाखाई प्रेम असं, हे बरोबर. पण गिराई तो चकनाचूर हे त्यामुळे होतं. म्हणून तिथे सुद्धा सत्वात सुद्धा पुन्हा सामर्थ्य येईपर्यंत, म्हणून ते अंबुराव महाराज म्हणले जे काय की पानाआड पिकू दे. पानाआड जर राहिलं नाही तर ते फळ कोणीतरी तोडून नेण्याची शक्यता असते. मग ते कच्चं राहतं, कच्चं वापरलं जाईल, कच्चं अभिकून म्हणजे त्याच्या पूर्ण पिकणार नाही, ते नाश होईल, हे सगळी शक्यता आहे. म्हणून पानाआड फळ वाढावं. म्हणून असं आपल्याला नेहमी ह्या सत्पुरुषांच्या चरित्रात आढळेल की एक विशिष्ट ठिकाणापर्यंत ते त्यांना कसलीही रेकग्निशन देत नाहीत, कसलीही अधिकार देत नाहीत, फक्त तपश्चर्या करून घेतात. हे आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्याला आढळेल. यांनीसुद्धा बाबा महाराजांनी ज्या वेळेला, आपल्याला माहिती आहे दिगंबर दासांना ज्यावेळेला त्यांची तपश्चर्या त्या ठिकाणी पोचल्यावर आधी काय म्हणायचे, तुला प्रोबेशनवर ठेवलं आहे, आधी म्हणायचे तुला टेम्पररी ठेवलं आहे. असे बरोबर काय वापरायचं, आता ते इंजिनियरच होते, ते ह्या भाषेत बोलले तुला टेम्पररी ठेवलं आहे म्हणायचे. नंतर मग म्हणले तुला प्रोबेशनवर ठेवलं आहे, आणि एक दिवशी मात्र म्हणले आता तुला परमनंट केलं, अंगठा लावून टाकला छातीलाच, म्हणले आता तुला परमनंट केलं. कारण आता हा खाली पडण्याची शक्यता नाही. तेव्हा चढाई तो चाखाई प्रेमरस, गिरे तो चकनाचूर, हे आता त्याच्या वाटेल नाही. त्यामुळं मग ठीक आहे की लंबा पेड़ खजूर चालेल, तसं होईल. तोपर्यंत आपल्याला हे वाट बघावी लागते. मग त्यांची त्यांना काळजी आहे, सात्विक होतो आणि तो आपलं काम करतो. तर सत्वाचं सामर्थ्य आहे ते ज्ञानी माणसाच्या ठिकाणी अनुभवायला आहेत. ज्ञानी कोणाला म्हणावं याची फक्त सुरुवात करून असतात की ज्ञानी कोणाला म्हणावं की ज्याच्या ठिकाणी सत्वाचं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला येतं. प्रत्यक्ष आपण गेलो त्या सान्निध्यात तर आपल्या ठिकाणचे रजगुण आणि तमोगुण कमी झाले पाहिजेत. त्याच्या मनात नाही विचार आला पाहिजे. तर नाही विचार आला तर त्यांनी काही असं ठरवलेलं नाही की मनात काय विचार करायचं नाही, पण विचारच येत नाही मनामध्ये. रमणांच्याकडे गेल्यानंतर समोर बसल्यानंतर प्रश्न नाही, काय हे नाही, शंका नाही, काय नाही, नुसते बसले की जिथं शांत एकदम. हे जे माणसाला योगानं साधत नाही ते नुसतं सान्निध्याने साधतं, तिथं सत्वाचं सामर्थ्य असं ओळखायला हरकत नाही. ते आपल्याला मिळो एवढी प्रार्थना करूया. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, सत्य सत्य भाग माझी तुम्हा, सत्य सत्य भाग माझी तुम्हा,
परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, येणे भव व्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आण मज, सख्या विठ्ठलाचे आण मज. साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबाराय 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 विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज सब संतन की जानकी जीवन स्मरण जय जय राम.